नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाऊस आणि वातावरण बदलामुळे कापसाची पेरणी रखडली आहे। पाण्याची सोय असलेल्या शेतकरी मे महिन्यात कापसाची लागवड करतात। मात्र यंदा अवकाळी पाऊस वातावरणातील बदलामुळे उन्हाळी पिकांची लागवड वेळेवर झाली नसल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे उत्पन्नावर सुद्धा मोठा परिणाम होणार आहे। अवकाळी पावसामुळे नाशिकच्या चांदवड तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालं। या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांदवड तालुक्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला होता। त्यात 81 हेक्टरवरील कांद्यासह इतर पिकांचं नुकसान झालं। नंदुरबारमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी केंद्र सुरू झालंय। या केंद्राअंतर्गत 114 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ज्वारीला 3371 तर मक्याला 2225 दर मिळणार आहे। या केंद्राचं 1500 क्विंटल धान्य खरेदीचं उद्दिष्ट समोर आलंय। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा घेतला आणि त्या संदर्भातली बैठक घेतली। या दरम्यान जिल्ह्यामध्ये पावसामुळे 8 ते 10 कोटींचं नुकसान झाल्याचं देसाई यांनी सांगितलंय। 38 घरांची पडझड आणि 6207 शेतकऱ्यांचं 1900 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। बाजारामध्ये हिरव्या मिरचीची मागील काही आठवड्यांपासून आवक कमी आहे, तर दुसरीकडे मागणी वाढल्यानं दर स्थिर दिसतायत। दरम्यान मिरची 3000 ते 3500 रुपये दरानं विकली जाते। आवक वाढण्याची शक्यता नसल्यानं मिरचीचे दर पुढील काही आठवडे स्थिर राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला। बाजारामध्ये मागील काही आठवड्यांपासून हळदीचे दरही स्थिरावलेले दिसतात। हळदीला लग्न सराईमुळे मागणी सुद्धा चांगली आहे, तसंच बाजारातील हळदीची आवकही मंदावली आहे। सध्या बाजारामध्ये हळद 12000 ते 13000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते। पुढील काही आठवडे हळदीच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात। हिंगोलीच्या चोरजवळ्या शिवारात पाणी टंचाईला कंटाळून शेतकऱ्यांना 1 एकर क्षेत्रावरील संत्र्याच्या बागेवर कुऱ्हाड चालवली आहे। चोरजवळ्या शिवारात यंदा पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण झालंय। त्यामुळे फळबागा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील जामसमर्थ गावात मुसळधार पावसामुळे काढून ठेवलेल्या कांद्याचं नुकसान झालं। त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतेमध्ये सापडल्यात। शासनानं नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय। आवक कमी झाल्यानं लसणाच्या भावामध्ये 15 ते 20% वाढ झाली। किरकोळ बाजारामध्ये लसणाचे दर 140 ते 200 रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे स्वयंपाकातील फोडणी आता महाग होणार असल्यानं गृहिणींची चिंता चांगलीच वाढली आहे। मागील 2 आठवड्यांपासून कांद्याचे भाव पुन्हा स्थिरावलेले दिसतात। पावसानं वाढलेलं नुकसान आणि बाजारातील कमी आवक यामुळे मधल्या काळात कांद्याच्या भावात काहीशी वाढ दिसून आली होती। सध्या कांद्याचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये सरासरी 1100 ते 1300 रुपयांच्या दरम्यान आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकांचं प्रचंड नुकसान झालं। टोमॅटोला शेतातच बुरशी येऊन पीक खराब झालंय। केलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेमध्ये सापडलेत। पावसामुळे घाऊक बाजारामध्ये फळं आणि भाज्यांची आवक कमी प्रमाणात झाली। त्यामुळे भाज्यांच्या भावात 30 ते 35% वाढ झाल्याचं दिसतंय। मुसळधार पावसाचं कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसलाय। भाजीपाला भिजल्यामुळे बाजारामध्ये माल पोहोचेपर्यंत खराब झाला। त्यामुळे आवक कमी होऊन दर सुद्धा वधारलेले आहेत। वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचं महत्त्व पटवून देण्यात आलं आहे। यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। आत्मा विभागाकडून शेतातील सेंद्रिय घटकांचा उपयोग करून कमी खर्चात दर्जेदार निविष्ठा तयार करण्याची पद्धत शिकवली जाते। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तुरीच्या दरात घसरण दिसते। तुरीला सध्या 6125 ते 6750 रुपये इतकाच दर प्राप्त झालाय। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। हमी भावानं तूर खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। केंद्र सरकारनं काल यंदाच्या हंगामासाठी तुरीचा हमी भाव 8000 रुपये ठेवलाय। वाशिम जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे चवळी पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला। रोगामुळे पानं पिवळी पडली असून उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे। विविध औषधांची फवारणी करून सुद्धा रोग आटोक्यात काही येत नाहीये। त्यामुळे चवळीचं पीक शेतातून काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली।
यवतमाळ जिल्ह्यातील 325 गावांना मान्सूनपूर्व पावसानं चांगलंच झोडपलंय. मे महिन्यातच 2000 हेक्टरवरील शेत पिकांना याचा फटका बसलाय. त्यामुळे 3000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय. बेळगावच्या पूर्व भागात भात पेरणीला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर ओसरल्यानं शेतकऱ्यांची भात पेरणीसाठी लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांनी 4 दिवस शेतातील पाणी ओसरण्याची वाट पाहिल्यानंतर अखेर शेती कामांना सुरुवात करण्यात आली आहे. बीडच्या शिरूरमध्ये पेरणीला सुरुवात झालेली आहे. मात्र व्यापाऱ्यांनी ठराविक बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली असून अधिकचे पैसे दिल्यास बियाणं उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे या प्रकाराची कृषी विभागानं दखल घ्यावी तसंच व्यापाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करतोय. नागपूर जवळच्या धावेपाडा गावात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी शेतात कांदा उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला. त्यांनी मल्चिंग पेपर तंत्रज्ञान वापरून सेंद्रिय कांद्याचं उत्पादन घेतलं. हे कांदे तब्बल 1 किलो वजनाचे आहेत. रत्नागिरीमध्ये भात शेती पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे पेरणीच्या कामाचा विळंब घडलेला होता. मात्र पावसानं काहीशी उसंत घेतली आणि शेती कामांना वेग आलाय. आधुनिक यंत्राच्या जगात आजही कोकणात पारंपरिक शेती केली जाते. भंडाऱ्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केलेली आहे. शासनानं तात्काळ सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत शासनानं जाहीर केलेला बोनस अद्याप मिळाला नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला गेला. यवतमाळमध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे तब्बल 325 गावांमध्ये जवळपास 2000 हेक्टरवर नुकसान झालं. रब्बी आणि खरीप हंगामातील नुकसान भरपाई अद्याप काही मिळाली नसताना त्यात उन्हाळी पिकांच्या नुकसानीची सुद्धा भर पडली आहे. कृषी मंत्रालयानं 2024-25 साठी पीक उत्पादन अंदाज जाहीर केलाय. यात विक्रमी अन्नधान्य उत्पादन 3000 लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे. हे मागील वर्षाच्या तुलनेत 216 लाख मेट्रिक टन अधिक असून यात 6.5% वाढ अपेक्षित आहे.